आज आता मला इथे बोलवलं म्हणजे मी हृदयरोगाच्या झटक्याबद्दल नक्की बोलणार. आज तुम्ही कोणालाही विचारलं की सगळ्यात जास्त मृत्यू कशामुळे होतात, तर हृदयविकाराच्या झटक्यामुळे. हो, पण हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा एक सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रॉब्लेम भारताला काय आहे? गरिबी. माझ्या मते पॉवर्टी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम विच इंडिया इज फेसिंग. आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्यावरून आपण प्रॉब्लेम्स चालू आहेत. एका बाजूला मी तुमच्याशी डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका याच्याबद्दल बोलतोय, त्याचं प्रमाण वाढीस लागलं बोलतोय. पण दुसऱ्या बाजूला आजही इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजेच वेगवेगळे जंतूचा प्रादुर्भाव करून शरीरामध्ये होणारे वेगवेगळे आजार, तुम्ही जर ह्या जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत बघितलं असेल तर नाशिकमध्ये सर्वाधिक जास्त मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाले. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया ते पण आजार तितकेच जोरात वाढीस लागले. आणि आज आम्ही जे काही अँटीबायोटिक्स, जे काही अँटीव्हायरल ड्रग्स वापरतो त्याचा पण इफेक्ट आज कमी झालाय. कारण जंतू पण जास्त शिकलेत आपल्यापेक्षा आणि वेगवेगळ्या त्यांच्या क्षमता वाढलेल्या आहेत की ज्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरियामुळे पण मरण्याचं प्रमाण वाढलंय. काय कारण आहे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया वाढण्याचं? अस्वच्छता, क्लीनलीनेस. आपले पंतप्रधान साहेबांनी स्वच्छता अभियान आल्यापासून 4 वर्षापासून राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझ्या मते स्वामी विवेकानंदांचं वाक्य फार महत्वाचं आहे की भारतीय लोक आणि युरोपियन किंवा अमेरिकन लोकांमध्ये फरक काय माहितीये? आपण आपली स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःच्या घराच्या स्वच्छतेचा फक्त विचार करतो, सामाजिक स्वच्छतेचा नाही. आपलं अंगण स्वच्छ झालं, आपला कचरा आहे तो बाहेर टाकून देणे, त्या डबकी साचली तर चालतील. पण सामाजिक स्वच्छतेबद्दल अमेरिकन आणि युरोपियन लोक जास्त विचार करतात. याचा कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. एका बाजूला हे सगळे आजार वाढीस लागलेत त्याच्याकरता. आणि तुम्ही जर बघितलं एक स्वच्छतेमुळे तुम्ही हे सगळे आजार जास्त पण काय, आजही तुम्ही जर बघितलं तर टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया ऍडमिट झाल्यानंतर खर्च पण मोठे होतात. औषधं जे आहेत ते काम करत नाहीत, त्याच्यामध्ये गुंतागुंत जास्त होते. आज आपण जर बघितलं की आपण जे काही खातो त्याच्यानेच आपलं शरीर तयार होतं. तर हे जे काही शरीर आपलं तयार होतं, आज मी सांगेल की 2 प्रकारचं कुपोषण आपण बघतो की गावांमध्ये किंवा खेडोपाड्यामध्ये अन्न मिळत नाही म्हणून कुपोषण होतं. आणि आज आपल्याला शहरांमध्ये किंवा ज्याचं सधनता आल्यामुळे आपण जे काही अशा पद्धतीने खातोय तर त्याच्यामुळे सुद्धा कुपोषण होत आहे. तर ते कुपोषण जास्त मोठे झाले असं मला वाटतं.